मनोज जरांगे 27 तारखेला आंतरवाली सराटीमधून निघतील, 29 तारखेला ते मुंबईतल्या आझाद मैदानावर पोहोचतील असं त्यांचं नियोजन आहे. सरकारचं मनोज जरांगेंसोबत बोलणं सुरू आहे का आणि मनोज जरांगे मुंबईमध्ये येणार नाहीत याबाबत सरकारचे काय प्रयत्न सुरू आहेत? या बाबतीत राज्य सरकार केव्हाही त्यांच्याबरोबर चर्चेला बसायला तयार आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये देखील मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा मी सदस्य होतो. वेळोवेळी मी मान्य मनोजदादांच्या बरोबर चर्चा केलेली आहे, त्यांचे प्रश्न समजून घेतलेले आहेत. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यातले बरेचसे प्रश्न आपण सोडवलेले आहेत. कुणबी नोंदी शोधणं, जस्टिस शिंदे समितीला मुदतवाढ देणं, ह्या सगळ्या मागण्या ह्या मान्य मनोजदादा जरांगे पाटलांच्या होत्या. त्या मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना पाठीमागचं युती सरकार असताना आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. काही मागण्या त्यांच्या ज्या काय अपुऱ्या राहिलेल्या आहेत किंवा त्या प्रलंबित आहेत त्यासाठी ते आता आंदोलन करतायत. सरकार निश्चितपणे त्यांच्या आंदोलनाची दखल घेईल, त्यांच्याशी चर्चा करेल आणि जे काही तरतुदी आहेत, जे काही नियम आहेत किंवा जे काही सरकारने यापूर्वी आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनापासून सरकार कुठेही मागे सरकणार नाही. मात्र आत्ताची चर्चा अशी आहे की एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार होतं त्यांनी ज्या पद्धतीनं मनोज जरांगेंचं आंदोलन हाताळलं त्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस सरकारला हे आंदोलन हाताळायला जमत नाही. मग ही चर्चा होते, याच्यामुळं मनोज जरांगे जास्त अॅग्रेसिव्ह या ठिकाणी पाहायला मिळते असं कोण म्हणतं? चर्चा आहे लोकांच्या. काय त्याच्यावर आम्ही काय बोलणार? आम्ही सरकार म्हणून बोलू, राज्य सरकार म्हणून बोलू, महायुती सरकार म्हणून बोलू. शेवटी सरकारची संयुक्त जबाबदारी आहे. त्यामुळं मनोज पाटील जरांगे साहेबांच्या आंदोलनाच्या बाबतीत सरकार संवेदनशील आहे. मंत्रिमंडळ मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती पूर्ण तयारीत आहे. म्हणजे त्यांच्याशी केव्हाही आमची चर्चा करायला तयार आहे. माननीय चंद्रकांत दादांनी आजच सांगितलं, पेन वही घेऊन मुद्देसूद चर्चा करायला जरांगे दादांनी कधीही बसावं. सकारात्मक विचार केला पाहिजे, आक्रमकपणा अशा पद्धतीचा उपयोग नाही. बरेचसे प्रश्न मराठा समाजाचे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सुटले. 10% आरक्षण मराठा समाजाला मिळालं. कुणबी नोंदी मराठा समाजाच्या मिळाल्या. कुणबी नोंदींप्रमाणे लोकांना नोकऱ्या मिळाल्या. ज्या सवलती ओबीसींच्या मिळायला पाहिजे होत्या, प्रवेशामधल्या, फी सवलतीमधल्या, हॉस्टेल ॲडमिशनमधल्या, त्या सुद्धा मिळाल्या. ह्या सगळ्या गोष्टी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आपण मराठा समाजासाठी केलेल्या आहेत. काही गोष्टी समजा राहिल्या असतील तर आता इथनं पुढचं मान्य शिंदे साहेबांचं, फडणवीस साहेबांचं, दादांचं सरकार आहे. हे तिघही नेते अभ्यासू आहेत. जरूर ते तिघही याच्यामध्ये लक्ष घालतील.